बीड पोलीस ठाण्यात बुधवारी 5 पलंग आणण्यात आले होते, पण 5 पलंगांपैकी एक पलंग गायब झाला। त्यामुळे एक पलंग नेमका गेला कुठे अशी चर्चा सुरू आहे। वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आल्यानं राजकारण चांगलंच तापलं। त्यानंतर पलंग गार्डसाठी मागवण्यात आले असं स्पष्टीकरण बीडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दिलं। वाल्मिक कराडचे लाड सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। बीड पोलीस ठाण्यात आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवाल वडेट्टीवारांनी केला। बीड हत्या प्रकरणावर बोलताना वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा वडेट्टीवारांनी केला। मोठ्या आकाला वाचवण्याकरता लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं वडेट्टीवार म्हणाले। बीड हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे। हा खटला बीडमध्ये चालवू नका अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। तपासाला गती आणि दिशा मिळू द्या, प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये अशी इच्छा आहे असं राऊत म्हणाले। खासदार संजय राऊतांनंतर अंबादास दानवेंनीही सरपंच हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यात चालवू नका, बीड बाहेर चालवा अशी मागणी केली। कराडच्या अटकेनंतर लुटूपुटूची लढाई सुरू झाली आहे अशी टीका दानवेंनी केली। महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्यासारखं आहे। फडणवीसांनी किती जणांना सोडलं, अडकवलं या तपासाकरता SIT हवी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला। बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। नार्को टेस्ट नंतर सगळ्याच गोष्टी समोर येतील असं ते म्हणाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधाकरता 7 पथकं विविध राज्यात आणि राज्याच्या बाहेर सुद्धा रवाना करण्यात आली आहेत। सुदर्शन घुले देश सोडून गेल्याची माहिती CIDच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग आलाय। तपासासाठी SITची स्थापना करण्यात आली आहे। IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वात 10 जणांची टीम या प्रकरणाचा सखोल तपास करते। बीड सरपंच हत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, मग मी राजीनामा का द्यावा? विनाकारण माझा राजीनामा मागितला जातोय अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। शासन जमा झाल्या होत्या, शेतकऱ्यांनी शेतसारा न भरल्यामुळं, तगाई न भरल्यामुळं तहसीलदार यांनी त्यांच्या अधिकारामध्ये या जमिनी शासन जमा केल्या होत्या। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेऊन संपूर्ण 963 शेतकऱ्याच्या शेतजमिनी ज्या महाराष्ट्र शासनाच्या नावाने होत्या, आता ही जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची होणार। महाराष्ट्र शासन नाव कमी होणार। केवळ रेडी रेकनरच्या 25% रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागणार। या अटीवर आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला। खरं तर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पाठीशी आमचं सरकार उभं आहे आणि अनेक दिवसापासून हा निर्णय प्रलंबित होता। हा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात झाला आहे। सोबतच उपजिल्हाधिकारी संवर्गातील 600 अधिकारी जे 2007 ते 12 या कालावधीमध्ये त्यांची अंतिम ज्येष्ठता सूची ही प्रलंबित होती, ती प्रकाशित होत नव्हती। पण आज मी त्याला मान्यता दिली आहे, शासनाने मान्यता दिली आहे। त्यामुळे 600 उपविभागीय अधिकारी यांच्या ज्येष्ठते आधीचा निर्णय अंतिम झाला आहे। सोबतच ॲडिशनल कलेक्टर जे आमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे, या संवर्गातील 200 अधिकारी जे आहेत
एक 2025ला ज्याची स्थिती तात्पुरती जी ज्येष्ठता सूची आहे ती आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली आहे, प्रकाशित करण्याकरता मान्यता दिली आहे। त्यामुळे सिलेक्शन ग्रेड ऍडिशनल कलेक्टरच्या अनेक दिवसापासूनचा हा जो प्रश्न होता, सिलेक्शन ग्रेडमधल्या ऍडिशनल कलेक्टरना त्या ठिकाणी मान्यता देणे, हे सुद्धा आज मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे। आज 3 महत्वाचे निर्णय महसूल खात्यामध्ये झालेले आहेत। आज महाराष्ट्र सरकार ने 963 किसानों की 4,849 एकड़ जमीन जो शासन ने अपने नाम से की थी, तहसीलदार को एक अधिकार था कि अगर किसान उनके ऊपर जो सेससारा होता है, तगाई होती है, वो अगर 10 साल नहीं भरते हैं तो गवर्नमेंट के नाम पे जमीन चली जाती है और फिर वो सरकार जमा हो जाती है। ये सारी जमीनें सरकार जमा हुई थी 4,849 एकड़। तो आज माननीय मुख्यमंत्री जी ने मंत्रिमंडल के बैठक में ये मान्यता दी है कि ये सारी जमीन 963 किसानों को वापस की जाएगी और अभी किसानों को 4,849 एकड़ जमीन वापस मिलेगी। केवल किसानों को रेडी रेकनर से 25% पैसा ये शासन जमा करना होगा। ये बहुत बड़ा निर्णय महाराष्ट्र सरकार ने किया है, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की सरकार ने किया, हमारी सरकार ने किया है। और साथ साथ आज जो हमारे एसडीओज है, एसडीओ के जो 600 ऑफिसर है, एसडीओ सब डिविजनल ऑफिसर, इनका जो सीनियरिटी लिस्ट है इसको भी हमने अंतिम आज कर दी है। साथ साथ में सिलेक्शन ग्रेड के एडिशनल कलेक्टर है, उनके भी उनका जो एडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड के जो होते हैं उनकी भी सूची को आज हमने मान्यता दे दी है। निश्चित रूप से आज रेव्हेन्यू डिपार्टमेंट में 3 महत्वपूर्ण निर्णय हुए हैं। सर, गडकरी साहेबांनी एक विधान केलेलं आहे, नागपूरचे पालकमंत्री तुम्ही व्हाल असं ते म्हणाले। नाही, त्यांना बोलताना असे बोलले की महत्त्वाची बातमी आहे। खरं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते आणि त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी। एसआयटीचं पथक केजमध्ये तपासाकरता दाखल झालेलं आहे। पथकाचे प्रमुख बसवराज तेली केजला पोहोचलेले आहेत। बसवराज तेली या प्रकरणाचा आढावा घेणार आहेत। म्हणजे आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयामार्फत तिन्ही यंत्रणांमार्फत चौकशी या प्रकरणाची होणार आहे। बसवराज तेली हे केजमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता धनंजय देशमुख आणि एसआयटीचे इतर अधिकारी यांच्यात केज इथं शासकीय विश्रामगृहात चर्चा होईल। धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांच्या हत्येची बसवराज तेली यांना माहिती देतील। हे शासकीय विश्रामगृह आहे केजमधलं, तिथे बसवराज तेली दाखल झाले। 10 जणांची त्यांची टीम आहे एसआयटीची आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते सुरू करतील चौकशी। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया। बालाजी, ठरल्याप्रमाणे एसआयटीची टीम स्वतः बसवराज तेली हे केजमध्ये दाखल झालेत आणि धनंजय देशमुखांकडनं ते माहिती घेतील, या प्रकरणासंदर्भातली आत्तापर्यंतची अपडेट घेतील असं कळतंय। काय सांगाल? सुवर्ण ऐकून जर बघितलं, कालच एसआयटीची जी आहे ती समिती स्थापन केल्याची घोषणा केली। त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली, ते कडक शिस्तीचे आणि एक चांगले अधिकारी म्हणून ओळखले जाते, त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्यांनी लागलीच कामाला सुरुवात केलेली आहे आणि ते केसमध्ये दाखल झालेले आहेत। ते येणार अशी माहिती होती आणि ते दाखल झालेले आहेत। थोड्या वेळापूर्वी जे आहे ते एसआयटीच्या इतर अधिकाऱ्यांनी जे आहे ते संतोष देशमुख यांचे भाऊ जे आहेत त्यांच्याशी थोडी चर्चा केलेली आहे। मात्र त्यांच्याशी चर्चा करत असताना संतोष देशमुख यांच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे ते मसाजोगला परत गावाकडे गेलेत। मात्र त्यांची केली यांच्याशी भेट जी होणार होती ती भेट थोड्या वेळानं होईल। त्यांच्या त्या आईची तब्येत बिघडल्यामुळे ते मसाजोगला गेलेत। मात्र आता बसवराज तेली जे अधिकारी आहेत ते इथं दाखल झालेले आहेत शासकीय विश्रामगृह येथे। ते इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करता आहेत। जे आपण जी माहिती घेतलेली किंवा आपल्याला जी माहिती मिळाली आहे एसआयटीच्या इतर अगोदर अधिकाऱ्यांनी जी आहे ती केज पोलीस स्टेशन असेल किंवा मस्साजोगा येथे असेल इथं सुद्धा भेट दिलेली आहे आणि महत्त्वपूर्ण कागदपत्र जे आहे ते या केस संदर्भातली ती घेतलेली आहेत। तिला आता या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील।
त्यानंतर ते जे आहेत ती देशमुख कुटुंबीय असतील किंवा या गुन्ह्याच्या संदर्भात जे त्यांना महत्त्वाचं वाटतं त्यांच्याशी ते आज चर्चा करणार आहेत. त्यानंतर सगळा एकूण तपासाचा जो आढावा घेणार आहेत, सगळ्या गोष्टीची जी आहे ती खातरजमा किंवा शहानिशा त्यांच्या पद्धतीने ते करणार आहेत आणि त्यांच्याच तपासासाठी जे आहे ते आता शासकीय विश्रामगृह केज येथे दाखल झालेले आहेत. सुवर्णा, बालाजी, एकतर 3 यंत्रणा एका वेळेला तपास या प्रकरणाचा करतायत. धनंजय मुंडेंनी सुद्धा तिकडे प्रतिक्रिया दिलेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये माझं उगाचच नाव गौलं जातंय आणि मला राजीनामा माझा उगाचच मागितला जातोय. त्याच वेळेला सुदर्शन जो मुख्य आरोपी आहे त्याला सुद्धा शोधण्याकरता पथकं रवाना झालेली आहेत. या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू. धन्यवाद बालाजी. वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर धनंजय मुंडेंनी त्याला उत्तर दिलं. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, कुणी काय बोलावं याला काही अर्थ नाही, छोटा का मोठा हा का हे त्यांनी कुठून काढलं मला माहीत नाही, असं मुंडे म्हणाले. महायुतीत वाद नको म्हणून तुर्तास भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाहीये. भुजबळांनी सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला दुखवू इच्छित नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उबाठाचे माजी आमदार राजन साळवींनी मौन सोडलं. मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मी नाराज नाहीये, फक्त पराभवामुळे मी काहीसा व्यथित झालोय, असं राजन साळवी म्हणाले. राजन साळवींशी माझी चर्चा झाली. राजन साळवी कडवट शिवसैनिक आहेत. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिंदे स्वतः अस्थिर आणि अस्वस्थ आहेत, ते कोणत्या वाटेवर आहेत ते बघा, असा टोला राऊतांनी लगावला. खाते वाटप जाहीर झाल्यानंतर महायुतीत पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे नियुक्त्या रखडल्यात. राज्य पातळीवर हा तिढा सुटला नाही, तर हा निर्णय दिल्लीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार आहेत. मात्र बावनकुळेंच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री करणार, असं वक्तव्य मंत्री नितीन गडकरींनी केलं. मात्र अद्याप त्याची घोषणा त्यांनी केली नाही, असं स्पष्ट होत आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत 48 तासांपासून गायब असलेले मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. बीडमधील हत्या प्रकरणी कराडनं आत्मसमर्पण केल्यावर धनंजय मुंडे कुठेच दिसले नव्हते. ते काही प्रतिक्रिया द्यायला सुद्धा उपलब्ध नव्हते, त्यामुळे अशा चर्चा सुरू होत्या, पण त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावर छगन भुजबळ परदेशी गेले होते. आज भुजबळ परदेशातून परत आले, त्यांनी नाशकात जाणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले भुजबळ नक्की काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक घेतली. जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे निर्देश गिरीश महाजनांनी दिले. नितेश राणेंनी राहुल गांधींसह प्रियंका गांधींवर टीका करताना केरळ राज्याची तुलना पाकिस्तानशी केली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी दक्षिण मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रोड कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. अंदाजित खर्चापेक्षा 75 कोटी अधिक दरानं कंत्राट दिल्यानंतरही काम सुरू झालं नसल्यामुळे संशय निर्माण झाल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता दर मंगळवारी होणार आहे. याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना गतिमान कारभार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अठरा माजी राज्यमंत्री आणि 12 माजी खासदारांना कार्यकाळ संपल्यावरही सुरक्षा कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा व्यवस्थेचा ताळेबंद करण्यात आल्यानंतर काही जणांच्या सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात आल्या. जोपर्यंत
विशाळगड अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगडावर संचारबंदी कायम ठेवा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. स्थानिकांच्या संचारबंदी उठवण्याच्या मागणीला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आणि जिल्हा प्रशासनाला तसं निवेदन दिलं. कल्याण हत्याकांडातील आरोपी विशाळ गवळी आणि त्याची पत्नी यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अजून 2 दिवस त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणमधील 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी कल्याण न्यायालयाच्या बाहेर नागरिकांनी मानवी साखळी करत आंदोलन केलं. मुलीच्या हत्यारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येते. विशाळगडावर तब्बल 5 महिन्यांनंतरही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही पर्यटकाला विशाळगडाला भेट देता आली नाही. त्यामुळे ही संचारबंदी उठवावी, उरुसाला परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.